डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. होते अंधारलेले जीवन, होते अंधारलेले जीवन, दागिना प्रकाश, सर्वसामान्यांना झेप घेण्या, खुले केले आकाश, खुले केले आकाश. वंदन करून मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसह सुरुवात करते मी माझ्या भाषणास. आज 14 एप्रिल, आज जयंती. याचा व्हिडिओ बरोबर घे पूर्ण महामानवाची आपल्या तत्व प्रणालीने अस्पृश्यांना झुकाटून काढणाऱ्या तत्ववेत्याची, आपल्या समाज रचनेची नारी तपासून अचूक निदान करणाऱ्या समाज सुधारकाची, घटनेच्या शिल्पकाराची, एका भारतरत्नाची, एका विश्ववंदनीय व्यक्तिमत्वाची. होय, ती व्यक्ती म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, म्हणजे भीमराव रामजी आंबेडकर. भीमाईच्या पोटी जन्मला भीमबाळ, भीमाईच्या पोटी जन्मला भीमबाळ. भीमाईच्या वासनाच्या रामजीच्या लेकराचा काही गुण असा नाही. जागो केला जगाला, झाला उजेडा थोडे त्याला कोकणे आभाळ, आलं दुबलाला बळ. घुमराची वाजकाठी जन्मला भीमबाळ, भीमाईच्या पोटी. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म वडील रामजी व माता भीमाई यांच्या पोटी 14 एप्रिल 1891 रोजी झाला. बाल भीमाचे वडील मुलांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून नेहमी दक्ष असत. त्यांना स्वतः वाचनाची आवड असल्यामुळे घरात ग्रंथसभा होताच. ते मुलांनाही चांगली चांगली पुस्तके वाचायला संधी देत असत. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यंत वाचनाची व अभ्यासपूर्ण चिंतनाची सवय त्यांच्या ठायी दिसताना आढळते. संत तुकाराम व कबीर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अभ्यासाचे भावी आयुष्यात विषय झालेले दिसतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दलित समाजाला मिळणाऱ्या वागणुकीला अज्ञान प्रमुख कारण असल्याचे जाणवले. त्यामुळे त्यांनी स्वतः शिक्षणाची संधी कधीच सोडली नाही. त्यांनी कोलंबिया विद्यापीठातून पदवी संपादन केली. शिक्षणाच्या जोरावर माणूस संपूर्ण जग बदलू शकतो. म्हणूनच तर म्हटले जाते, जग बदलणारा बाप माणूस म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणूनच दुनिया को जगाने वाले भी भुलाए थे. हमने तो सिर्फ इतिहास पढ़ा है, हमने तो सिर्फ इतिहास पढ़ा है. इतिहास को बनाने वाले भी भुलाए थे. ज्या विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला निर्वाह दिला आहे, तो निर्वाह मिळवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दुःख, वेदना, हालापेष्टा या सहन कराव्या लागल्या. आणि त्यानंतरच आज आपण या समाजामध्ये, या रूपामध्ये वावरताना दिसत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांच्या हितासाठी आपल्या कुटुंबाची व जीवाची पर्वा केली नाही. आणि त्यानंतरच आज आपण ज्ञानाच्या रक्तचांदण्यामध्ये नाहून निघत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांच्या हितासाठी कायदे बनवले, किंतु कोणते लागले. महिलांना अधिकार मिळावेत म्हणून आवाज उठवला. ते महिलांच्या हक्काचे सर्वात मोठे समर्थक होते. स्त्री मुक्ती झाली तर समाज मुक्त होतो. पण लढा अजून संपला नव्हता. त्यांनी अनेकदा सांगितले, धर्म मनुष्याला उन्नती देणारा असावा, गुलाम बनवणारा नाही. त्यांनी दीर्घ अभ्यास करून बौद्ध धर्माचा स्वीकार केला. 14 ऑक्टोबर 1956 रोजी लाखो